संजय काकांच्या विजयासाठी 14 किलोमीटर पायी प्रवास, तासगावच्या गणरायाला घातले साकडे, कौलापूरच्या युवकाचा उपक्रम। सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या विजयासाठी तासगावच्या गणरायाला साकडे घालण्यात आले आहे। कौलापूरच्या सोमनाथ अप्पा घाडगे यांचे चिरंजीव सुदर्शन घाडगे या युवकाने बुधगाव कॉलेज ते तासगाव असा तब्बल 14 किलोमीटरचा पायी प्रवास करत संजय पाटील यांच्या विजयासाठी गणरायाचे दर्शन घेतले। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय पाटील यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे। या निवडणुकीत विजय मिळवून यावेळी हॅट्रिक करण्याच्या तयारीत ते आहेत। त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांकडून जीवाचे रान केले जात आहे। जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। संजय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। येत्या काही दिवसात ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। संजय पाटील यांच्यासमोर सध्या तरी तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे। महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच धुसफूस सुरू झाली आहे। उमेदवारीवरून सुरू झालेला संघर्ष आता टोकाला गेला आहे। शिवसेनेने ठाकरे गट सांगलीची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसची मोठी कोंडी केली। त्यामुळे संतप्त झालेल्या विशाल पाटील यांनी स्वतंत्रपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे मैदानात आहेत। निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने संजय पाटील यांचा विजय सोपा झाल्याचे बोलले जात आहे। एकीकडे संजय पाटील यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून जीवाचे रान केले जात असतानाच दुसरीकडे कौलापूर येथील सुदर्शन सोमनाथ घाडगे यांनी बुधगाव कॉलेज ते तासगाव असा तब्बल 14 किलोमीटरचा पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाला पाटील यांच्या विजयासाठी साकडे घातले। आज सकाळी 6:45 ते 8:45 असा तब्बल 2 तास सुदर्शन यांनी 14 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला। यावेळी तासगाव नगरीत सुदर्शन यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले। सोमनाथ घाडगे हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत। स्वर्गीय आर पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहे। तरीही त्यांचा मुलगा सुदर्शन याने भाजपचे संजय पाटील यांच्या विजयासाठी 14 किलोमीटरचा पायी प्रवास केला ही विशेष बाब आहे। भाजपचे माजी नगरसेवक अनिल कुत्ते, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप सावंत, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष शीतल पाटील, विशाल भोसले, हेमंत गायकवाड, राजू लिंबळे, धनाजी घोलप, प्रसाद पैलवान, सुदर्शन पवार, अमोल पवार, समर शेंत्रे, अरुण माळी, यश लुगडे, दिग्विजय माने पाटील, सतीश माने, सायमंड जाधव उपस्थित होते। हॅट्रिक तर होणारच हा संकल्प मनात धरून आमचे मित्र सोमनाथ अप्पा घाडगे यांचे चिरंजीव सुदर्शन घाडगे हे कौलापूरहून या गणरायाच्या नगरीत खासदार संजय काकांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड मिळावं म्हणून या गणरायाला साकडं घालण्यासाठी आज तासगाव शहरात कौलापूर ते तासगाव चालत आलेले आहेत। तरी त्यांचे स्वागत आमच्या सर्व काकाप्रेमीतर्फे आम्ही या गणपती मंदिराच्या आवारात त्यांच्या इच्छा पूर्ण होत आणि त्यांनी केलेलं हे काम अतिशय आम्हाला एक ऊर्जा देणार आहे। आम्ही त्यांचं स्वागत शिवनेरी मंडळातर्फे आणि सर्व काका प्रेमींतर्फे आज इथं करत आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।